4:30लाच इथं आलो रेल्वे ट्रॅकवर आणि आम्ही जवळपास आता 7 किलोमीटर वॉकिंग करत आलेलो आहे. आणि समोरच बघा मित्रांनो, आता इथं हे जे टनल जो आहे जवळजवळ 1.5 किलोमीटरचा, तर हा टनल इथून पासून सुरुवात झाली आहे. आणि हा जो रस्ता होता मित्रांनो, इथून जवळपास रेल्वे स्टेशन जे आहे, तर ते रेल्वे स्टेशन जवळपास 3 ते 4 किलोमीटर आहे. तर त्या रेल्वे स्टेशनपासून इकडे यायला रस्तासुद्धा नव्हता. परंतु आता आपण बघू शकता की इथं सकाळीच काम सुरू झालेलं आहे. आणि मध्ये सुरुवात आहे, इथूनच सुरुवात आहे मित्रांनो. आणि हा जो टनल आहे इथूनच जवळपास 1.5 किलोमीटर टनल, म्हणजे जो डायरेक्ट पुसद दिग्रस तालुक्यामधून सुरुवात होऊन तो सरळ जातो पुसद तालुक्यामध्ये. आणि वर टोटल फॉरेस्ट आहे. आणि रेल्वे जी आहे आपली पूर्णच्या पूर्ण 1.5 किलोमीटर जी रेल्वे जी आहे ते या टनलमधूनच जाणार आहे. तर इथून जे कंपनीचं जे काम आहे मित्रांनो, ते अगोदर होतं यवतमाळ ते दिग्रस. तर ते काम शीघ्रगतीने आम्हाला अगोदर दिसलं झालेलं. आणि थोडंसं इकडं जे होतं पुसद विभागामधलं थोडंसं काम ची स्पीड कमी होती. परंतु या काही महिन्यामध्ये आपण बघू शकता इथं यायला आम्हाला रस्तासुद्धा नव्हता. तर इथं आपण बघू शकता की आज याचं जे ग्राउंडिंग लेवलिंगचं जे काम झालेलं आहे तर ते जवळपास यायचं हे पूर्ण झालेलं आहे. आणि समोर जे आहे मित्र, आणखी समोर जर आलो आपण तर समोर नाल्यासुद्धा झालेल्या आहेत याच्या तयार करणं. आणि हा जो आपला 284 किलोमीटरचा रेल्वे मार्ग आहे त्यातील मुख्य जो टनल आहे मित्रांनो आपल्या पुसद दिग्रसच्या मधला, तो हा जो पहिला जो टनल आहे हा 1.5 किलोमीटरचा. तर आत समोर जे आहे मित्रांनो या टनलचं जे काम तर आतमध्ये मशीननं तर चालूच आहे. परंतु जे सुरुवातीचा जो भाग होता की जिथं टनलची सुरुवात होत होती तर तो त्याचं काम बाकी होतं. परंतु आता आपण बघू शकता मित्रांनो त्याचं जे काम आहे तर ते कामसुद्धा आता शीघ्रगतीने चालू आहे. आणि हा रेल्वे मार्ग केवळ प्रवासासाठी नसून या भागातील जे तरुण मंडळी जी आहे, जे रोजगारासाठी इतरत्र जावे लागते, तर त्यांना भविष्यामध्ये ही जर ट्रेन सुरू झाली इथं नवीन नवीन उद्योगधंदे येतील. आणि उद्योगधंदे आल्याच्या नंतर जे तरुण वर्ग जो आहे की ज्यांना पुणे आणि मुंबईला जायचं वेळ येत आहे, तर त्यांना भविष्यामध्ये आपल्या स्थानिक ठिकाणीच नोकरीची संधी उपलब्ध होईल. तसेच मित्रांनो शिक्षणासाठी जे महत्त्वाचे आपल्या भागासाठी महत्त्वाचं जे आहे मित्रांनो नांदेड आणि नागपूर, तर या 2 ठिकाणामध्ये आज जर एका व्यक्तीला याचं असलं बाय बस तर कमीत कमी मित्रांनो 1000 ते 1,500 रुपये खर्च आहे. परंतु ही जर ट्रेन पूर्ण क्षमतेने सुरू झाली 284 किलोमीटरची, तर हेच अंतर तुम्ही जास्तीत जास्त 100 ते 150 रुपयामध्ये तुम्ही या रेल्वेमध्ये जाऊन येऊ शकाल. आणि विशेष म्हणजे जास्तीच्या कमी वेळेमध्ये, जास्तीच्या स्पीडने आणि कमी वेळेमध्ये. तर त्यामुळे हा रेल्वे प्रकल्प महत्त्वाचा आहे. आता आपण बघू शकता की रेल्वे स्टेशनच्या समोर आम्ही आलेलो आहे. आणि इकडं समोर नाल्या ज्या आहेत तर त्या नाल्याचं सुद्धा साईडचं काम झालेलं आहे. म्हणजे आता याच्यावर मित्रांनो फक्त आता गिट्टी आणि समोर रेल्वे ट्रॅकच टाकण्याचं काम येतं होणार आहे. आणि रेल्वे रूळ जे आहेत मित्रांनो ते काही हातानं टाकणार नाही, त्याच्यासुद्धा मशिनरीज इकडे येणार आहेत की ते रेल्वे रूटसुद्धा आपली टोटल मशिनरीजनं टाकतील. मनुष्याचा तिथं कुठंच वापर होणार नाही. त्यामुळे एका दिवसामध्ये कितीतरी किलोमीटर रेल्वेचे रूळचे काम होणार आहे. आपण अपेक्षा करू की आपली रेल्वे लवकरात लवकर सुरू होईल. धन्यवाद. आमचा व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर, कॉमेंट जरूर करा.